आपण पाहतोय पहिली चढाई सजवली जाते सुजितच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 17 या खेळाडूला आपण पाहतोय आणि पहिल्या चढाईमध्ये बोनस गुणाची कमाई केली गेली. यावेळेस मात्र सुजितच्या माध्यमातून परवा झालेली श्री साई वडन या ठिकाणची आम्ही स्पर्धा कव्हर केली, ज्या ठिकाणी खेबरा झरणीचा संघ सातत्याने पिछाडीवरती होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं सुजितच्या माध्यमातून एक मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र खेबरा झरणे संघाने तो सामना जिंकला देखील होता. आता सुजित जो की आपण पाहतोय खेबरा झरणे संघाचा कर्णधार देखील आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे, प्रतिभा आहे, तो देखील चांगला खेळ करू शकतो. परंतु आज मात्र विशाल सकपाळ या खेळाडूची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते खेबरा झरणे संघाच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूला रोहित लाड या खेळाडूचा खेळ सातत्याने बहरणं गरजेचं असेल, परंतु इथे मात्र आर्यन सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुंदर खेळ, अप्रतिम खेळ आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एका गुणाची कमाई केली जाते खेबरा झरणे संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र गुणफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 12 सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय शांत संयमी खेळी केली गेली, एक व्हॅलिड रेड करताना पाहायला मिळाला आणि लगेचच माघारी परतताना पाहायला मिळेल. तर त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सुजित या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 17 खेबरा यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्या दरम्यान आक्रमण करण्यासाठी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र सज्ज झालेला पाहायला मिळेल. मधल्या पैकी डिफेंडरवरती स्ट्रेच करून यावेळेस मात्र हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथे मात्र सुंदर डिफेन्स देखील पाहायला मिळतोय मुरुड संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते, ज्या ठिकाणी जर्सी क्रमांक 15 आर्यन या खेळाडूला पुन्हा एकदा चढेमारपट्टी सज्ज केलेला पाहायला मिळते हरणे संघाच्या माध्यमातून. यंदाच्या हंगामध्ये अप्रतिम खेळ या आर्यनच्या माध्यमातून देखील आपण पाहिलाय, ज्या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेस मात्र चढेमारपट्टी सज्ज झालाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे, परंतु यावेळेस मात्र शांत संयमी खेळ, कुठल्या प्रकारचं आक्रमण नाहीये, फक्त आणि फक्त मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केलाय, लगेचच माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 14 मुरुड संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र पाहायला मिळेल एक व्हॅलिड रेड केले गेले आणि त्यानंतर माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर म्हणून यावेळेस मात्र थर्ड रेडचा बिगुल वाजलाय. जर्सी क्रमांक 15 आर्यन पुन्हा एकदा सज्ज होईल आक्रमण करण्यासाठी. थर्ड रेड असेल, 2 ऑर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते. करू या मनोस्थिती सध्या स्थितीमध्ये चढाईपट्टूला आपल्याला पाहायला मिळेल आणि जिथे मात्र आक्रमण करत असताना गुणाची कमाई करणे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. यावेळेस मात्र रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र स्थिरवलेला पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान आपण पाहतोय तर रनिंग हँड टच पुन्हा एकदा सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गुणाची कमाई करतोय, आपल्या कोर्टमध्ये परतेल आणि त्याच दरम्यान हरणे संघाचा गुणफलक देखील आहे जो की एका गुणानं पुढे सरकताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुंदर खेळ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय खेबरा झरणे संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्यांचं रेडिंगचं डिपार्टमेंट आहे, आतापर्यंत सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आर्यन जो की सातत्याने सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूला सातत्याने चढाई मार्गवरती सुजितला देखील पाचारण केलं जात आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर जर्सी क्रमांक 1 विशालला अजून देखील चढाई मार्गवरती पाचारण केलं गेलं नाहीये आणि सध्या स्थितीमध्ये आर्यनचा खेळ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे सातत्याने त्याचा वापर केला जातोय रेडिंग डिपार्टमेंटमध्ये. तर दुसऱ्या बाजूला यावेळेस मात्र भैरवनाथ मुरुड संघाचा डिफेन्स आणि रेडिंगचं डिपार्टमेंट सध्या स्थितीमध्ये स्ट्रगल करताना देखील पाहायला मिळत आहेत. त्याच दरम्यान आपण पाहतोय तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र चढाई मार्गवरती पाठवलं गेलंय, ज्या ठिकाणी आपण पाहतोय मुरुड संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 4 या खेळाडूला पाहायला मिळेल. समोर 7 खेळाडूंचं बलाढ्य असं डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र सक्सेसफुल टॅकल. पुन्हा एकदा गुणाची कमाई मात्र हरणे संघाच्या खात्यामध्ये होती आहे. सुंदर खेळ पाहायला मिळाला, डिफेन्स मार्गवरती देखील सुंदर कामगिरी केली गेली आहे. दुसऱ्या बाजूने यावेळेस मात्र मुरुड संघाला कुठेतरी कमबॅक करावा लागेल. सध्या स्थितीमध्ये पिछाडीवरती आहे, चांगला खेळ करणं अत्यंत गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र डिफेन्स जर पाहिला तर 3 खेळाडूंचा पाहायला मिळतोय, 4 खेळाडू आतापर्यंत बॅकलाईनच्या पाठी देखील बसलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच दरम्यान आर्यन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.
यावेळेस मात्र सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. सुंदर अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. सुपर टॅकल होईल. तब्बल 2 गुणाची कमाई यावेळेस मात्र मुरुड संघाच्या खात्यामध्ये होती. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा पाहूया गुणफलक. ज्या ठिकाणी 5 गुणांवरती हरण्याचा संघ पाहायला मिळतोय तर 3 गुणांवरती मुरुडचा संघ पाहायला मिळेल. एक सुपर टॅकल झालंय आणि तदनंतर मात्र 2 गुणाची कमाई तर नक्कीच झाली. परंतु आपण पाहिलं तर एका खेळाडूला रिवाईव्ह मिळाला आणि तो म्हणजे तो रोहित लाड या खेळाडूला रिवाईव्ह मिळालाय. तो खेळाडू लगेचच चढाई मार्गवरती पाचारण केलं गेलंय. जर्सी क्रमांक 11 या खेळाडूला पण मैदानाच्या आतमध्ये चढाई मार्गवरती पाहायला मिळालाय. लगेच माघारी परतलाय. किमती रेड पुन्हा एकदा पाहायला मिळते ती मात्र रोहितच्या माध्यमातून. आणि तदनंतर मात्र खूप वेळानंतर यावेळेस मात्र खेमराज हरणे संघाकडून जर्सी क्रमांक 1 जो की सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये स्टार परफॉर्मन्स देत असतो असं विशाल सकपाळ यावेळेस मात्र चढाई मार्गवरती पाहायला मिळतोय. या खेळाडूच्या खेळाकडे सातत्याने क्रीडा रसिकांच्या नजरा देखील पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी मात्र आक्रमण करतोय. सक्सेसफुल होईल पहिल्या चढाईमध्ये. आणि यावेळेस मात्र पहिल्या चढाईमध्ये तब्बल 2 गुणाची कमाई सक्सेसफुल झालाय आणि आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. भन्नाट परफॉर्मन्स यावेळेस मात्र विशालच्या माध्यमातून पहिल्या चढाईमध्ये पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर मात्र इन्फॉर्म देखील पाहायला मिळेल. तो मात्र विशाल प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 रोहित लाड यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यासाठी स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सज्ज झालेला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी बलाढ्य असं डिफेन्स देखील आहे आणि या डिफेन्स मध्ये यावेळेस मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय. परंतु चढाईपट्टू जो आहे तो मात्र सेल्फ आउट झालाय. गुणाची कमाई यावेळेस मात्र पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये होईल. या ठिकाणी आपण पाहतोय एकाएकी उरलेला खेळाडू पाहायला मिळतोय मुरुड संघाचा. तो देखील सरेंडर करतोय. ऑल आउट झाला. यावेळेस मात्र मुरुडचा संघ 1+2 3 पॉईंट खेमराज हरणे संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. ऑल आउट झालेला मुरुडचा संघ पुन्हा एकदा ऑल इन होताना पाहायला मिळतोय. आणि तदनंतर मात्र जाऊया स्कोर कार्ड कडे. ज्या ठिकाणी 11 गुणांवरती हरण्याचा संघ तर 3 गुणांवरती भैरवनाथ मुरुड संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी शंभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सार्थक या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 12 चढाई मार्फत सज्ज झालाय. ज्या ठिकाणी पाहायला मिळतंय बलाढ्य असं 7 खेळाडूंचे डिफेन्स देखील आहे. चालू सामना संपताच यानंतर खेळला जाणारा सामना असेल सीमामाता सालदोरे तर त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष मुरुड. सीमामाता सालदोरे तर त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष मुरुड. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार असेल. सीमामाता सालदोरे संघर्ष मुरुड तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विशाल सकपाळ या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर 7 खेळाडूंचा फुलबॅक डिफेन्स देखील पाहायला मिळते. आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरतून चढायला सुरुवात करतोय. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. गुणाची कमाई यावेळेस मात्र मुरुड संघाच्या खात्यामध्ये होती आहे. खूप यानंतर डिफेन्स मार्गवरती यावेळेस मात्र भन्नाट कामगिरी पाहायला मिळते मुरुड संघाच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी सातत्याने स्ट्रगल करत होता मुरुडचा संघ त्या ठिकाणी मात्र एक सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करून देताना पाहायला मिळतोय मुरुड संघावरती. आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा एक पलटवार केला जाईल का हरणे संघाला पुन्हा एकदा बॅकवूडला ढकललं जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु त्याच दरम्यान चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 11 मुरुडच्या संघाच्या माध्यमातून त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू रोहित यावेळेस मात्र गुणाची कमाई करतोय. बोनस गुणाची कमाई केली गेली आणि त्यानंतर मात्र आपल्या कोर्टमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सक्सेसफुली यावेळेस मात्र रोहित लाड ठरताना पाहायला मिळेल. तर त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 15 आर्यन या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. ज्या ठिकाणी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आपली चढाई सजवताना पाहायला मिळतोय. 7 खेळाडूंचा फुलबॅक डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे. आणि 7 खेळाडूंच्या डिफेन्सवर यावेळेस मात्र एक शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय. तो मात्र आर्यनच्या माध्यमातून मध्यरेषेवरती स्थिरावलाय. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परतताना देखील पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर म्हणून सातत्याने चढाई मार्गवरती पाचारण केलं जातंय. रोहित या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 11 जो की सातत्याने चढाई मार्गवरती पाचारण केलं जातंय. सातत्याने यशस्वी होण्याचा प्रयत्न केला जातोय या रोहितच्या माध्यमातून. परंतु यावेळेस मात्र स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरतून पुन्हा एकदा आक्रमण करण्याला सुरुवात केली आहे. यावेळेस मात्र 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळेल. आणि त्याच दरम्यान ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या नादामध्ये यावेळेस मात्र चुका घडल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. आणि एका गुणाची कमाई यावेळेस मात्र रोहितच्या माध्यमातून भैरवनाथ मुरुड संघासाठी उतारा पाहायला मिळते.
या ठिकाणी आर्यन या खेळाडूला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 15 आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु इथे मात्र कशा प्रकारचा खेळ केला जाईल, बुलू संघाच्या डिफेन्सच्या माध्यमातून संयम बाळगला जाईल की सातत्याने आक्रमण करण्याच्या नादामध्ये गुणाची कमाई केली जाईल चढाईपट्टीच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चुका घडल्या जातात. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर सातत्याने संयम बाळगता येत नाहीये डिफेन्सला मुरुड संघाच्या, कारण आपण पाहिलं तर सातत्याने ऍडव्हान्स टॅकल करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई केली गेली हरणे संघाच्या खात्यामध्ये. आणि तदनंतर मात्र जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला आपण पाहतोय मुरुड संघाच्या माध्यमातून आक्रमण करतोय आणि इथे मात्र एक सक्सेसफुल टॅकल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुणाची कमाई ही हरणे संघाच्या खात्यामध्ये होईल. एका गुणानं गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना पाहायला मिळेल. तदनंतर मात्र जर्सी क्रमांक 17 सुजित या खेळाडूला आपण पाहतोय, जो की खेमरा हरणे संघाचा कर्णधार देखील आहे. सातत्याने चांगला खेळ करणं या खेळाडूची खासियत राहिली आहे. मल्टी पॉइंट रेड जास्तीत जास्त केल्या जातात या खेळाडूच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा डिफेन्स आपण पाहिलं तर 6 पेक्षा कमी खेळाडूंचा असतो, तेव्हा तेव्हा जास्तीत जास्त तडा या सुजितला देखील दिल्या जातात आणि तो जास्तीत जास्त सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न देखील करतो आणि तो सक्सेसफुल देखील होतो. सातत्याने खेमरा हरणे संघासाठी एक अप्रतिम खेळ, सातत्याने आपल्या संघासाठी उपस्थिती देखील त्याची अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा रोहित या खेळाडूला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 11 आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय मधल्या फैतील सुचित या खेळाडूला पुन्हा एकदा सक्सेसफुली कव्हर केली गेली आहे. इथे मात्र डिफेन्स पुन्हा एकदा सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र भन्नाट परफॉर्मन्स रोहित लाड या खेळाडूला पुन्हा एकदा बॅकलाईनच्या पाठी जाऊन बसावं लागेल आणि डिफेन्सने यावेळेस मात्र बाजी मारली खेमरा हरणे संघाच्या आणि एका गुणानं पुन्हा एकदा गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकवण्याचं काम देखील केलं गेलंय. पुन्हा एकदा बॅकफुटला यावेळेस मात्र पाहतोय तो मात्र मुरुडचा संघ कमबॅक करेल का हे देखील बघण्यासारखं असेल. तर त्याच दरम्यान आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 4 खेळाडूंचे डिफेन्स आहे आणि या 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आर्यन या खेळाडूला आक्रमण करण्यासाठी इथे मात्र 5 रन केलं गेलं होतं. एक शांत सैन्य खेळ, एक व्हॅलिड रेड आणि व्हॅलिड रेड करून पुन्हा एकदा माघारी परतलाय. तर प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 7 मुरुड संघाच्या माध्यमातून जो की कोपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड करण्यासाठी त्याला देखील 5 रन केले गेले. एम्प्टी रेड केली गेली, तो देखील माघारी परतलाय. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजला गेला मैदानाच्या आतमध्ये. आर्यन या खेळाडूला आपण पाहतोय खेमरा हरणे संघाच्या माध्यमातून तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र 5 रन केलं गेलंय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 4 खेळाडूचा डिफेन्स आहे आणि इथे मात्र घाई गडबड करण्याची गरज चढाईपट्टूला आहे, त्यामुळे डिफेन्सला कुठेतरी संयम बाळगावा लागेल. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय वेगावर स्मार झालाय समोरील खेळाडूला यावेळेस मात्र रनिंग हँड टच केलं गेलंय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय डॅश करण्यासाठी आलेला डिफेंडर त्याला देखील चकवा देत सहजासहजी यावेळेस मात्र मिड लाईन क्रॉस केली गेली आहे आणि तब्बल 2 गुणाची कमाई करत आर्यन देखील माघारी परतलाय. यावेळेस मात्र यंदाच्या हंगामामध्ये आर्यनला देखील भन्नाट फॉर्म मध्ये आपण पाहतोय, जो की सातत्याने गुणाची कमाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती या मुरुडच्या संघाला आपण पाहतोय ज्या ठिकाणी 2 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय मुरुड संघाच्या माध्यमातून आणि या 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा भक्कम बांधण्याचा असा आर्यन या खेळाडूला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 15 हरणे संघासाठी पुन्हा एकदा चढाई मार्फती 5 रन केलं गेलंय, ज्या ठिकाणी 2 खेळाडूंचा डिफेन्स देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि यावेळेस देखील अजून एकदा गुणाची कमाई करताना पाहायला मिळतोय. चालू सामन्यामध्ये सध्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर दुसऱ्यांदा ऑल आउटच्या उंबरठ्यावरती यावेळेस मात्र मुरुडच्या संघाला आपण पाहतोय. थर्ड रेड यावेळेस मात्र पाहायला मिळेल, दुवा डाय रेड यावेळेस मात्र पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 मुरुड संघाच्या माध्यमातून खेळाडू पाहायला मिळेल. परंतु खूप वेळ स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती रेंगाळताना पाहायला मिळालाय आणि त्याच दरम्यान मधल्या फैतील डिफेंडरने देखील सुंदर कामगिरी केली, सक्सेसफुली ब्लॉक केलं गेलं आणि गुणाची कमाई पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये होतीये. तर मुरुडचा संघ यावेळेस मात्र दुसऱ्यांदा ऑल आउट होताना देखील पाहायला मिळतोय. थोडासा बॅकफुटला गेलेला मुरुडचा संघ देखील पाहायला मिळतोय, जो की सातत्याने यावेळेस मात्र पिछाडीवरती देखील पाहायला मिळेल, स्ट्रगल करतोय अजून देखील डिफेन्स मार्कवरती आणि रेडिंग डिपार्टमेंट मध्ये इथे मात्र थोडीशी खराब कामगिरी यावेळेस मात्र पाहायला मिळाली मुरुड संघाच्या माध्यमातून. परंतु कमबॅक करताना नक्कीच पाहायला मिळेल शेवटच्या काही मिनिटांमध्ये. यावेळेस मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये दाखल झालाय. रोहित या खेळाडूला आपण पाहतोय. 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी रोहित या खेळाडूला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला गेला आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय तर पंचांचा इशारा येतोय सामना मध्यंतरासाठी थांबेल. पाहूया मध्यंतरापर्यंतचं गुणफलक, ज्या ठिकाणी 20 गुणांवरती हरण्याचा संघ तर दुसऱ्या बाजूला 6 गुणांवरती मुरुडचा संघ पाहायला मिळतोय. 20-6-6-20 या ठिकाणी आपण पाहतोय तर चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील म्हणजेच मध्यंतरानंतरच्या खेळाला सुरुवात होते.
ज्या ठिकाणी अजून देखील आघाडीवरती हल्ल्याचा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला मुरुडचा संघ सातत्याने स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय। त्याच दरम्यान चढाई मार्गावरती जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलंय, जो की उंच पुरासा भक्कम मांड्याचा चढाई बोटो आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत थोडासा अपयशी ठरलाय, अजून देखील गुणाची कमाई झाली नाही या खेळाडूला, तर तो देखील पुन्हा एकदा इन्फॉर्म येताना नक्कीच पाहायला मिळेल। आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून हरणे संघाच्या माध्यमातून विशाल सकळ या खेळाडूला आपण पाहतोय। टो टच करणं, रनिंग हँड टच करणं या खेळाडूची खासियत देखील पाहायला मिळते, जो की तुम्हाला सातत्याने चांगला खेळ करताना देखील पाहायला मिळेल। परंतु यावेळेस मात्र शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय। व्हॅलिड रेड जर केली गेली त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपली चढाई सजवताना पाहायला मिळेल। जर्सी क्रमांक 1 प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये यावेळेस मात्र पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा एका गुणाची कमाई करताना पाहायला मिळेल। मधल्या फायनल डिफेंडर यावेळेस मात्र चुका करतोय, गुणाची कमाई होतीये ती मात्र हरणे संघासाठी। प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 रोहित लाड या खेळाडूला यावेळेस मात्र चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय। मुरुड संघाच्या माध्यमातून आक्रमक खेळ करावा लागेल, यावेळेस मात्र पिछाडीवरती आहे भैरवनाथ मुरुडचा संघ। आक्रमण करत असताना इथे मात्र गुणाची कमाई सातत्याने होणं देखील गरजेचं आहे मुरुडच्या संघाला, परंतु यावेळेस मात्र गुणाची कमाई होईल। बोनस प्लस एका गुणाची कमाई यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते। मल्टी पॉइंट रेड ही भैरवनाथ मुरुड संघासाठी रोहित लाडच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या 2 गुणांना गुणफलक देखील पुढे सरकताना पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीचा खेळ जर सातत्याने रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाला तर मात्र सातत्याने गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकताना देखील पाहायला मिळेल। पलटवार करू शकेल मुरुडचा संघ, तर त्यासाठी मात्र रोहित लाडचा खेळ भरणं सातत्याने गरजेचं असेल। या ठिकाणी आपण पाहतोय विशाल सकपाळ पुन्हा एकदा व्हॅलिडेट करेल। मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेलाय, माघारी परतलाय। सध्या स्थितीमध्ये आक्रमण करण्याची गरज ही मुरुडच्या संघाला आहे, कारण हरणेचा संघ सध्या स्थितीमध्ये आघाडीवरती देखील पाहायला मिळतोय, त्यामुळे मुरुडच्या संघाला कुठेतरी आक्रमण करावं लागेल। परंतु हरणे संघाने यावेळेस मात्र खेळाचा वेग जो आहे तो मात्र थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न केला गेलाय, जो की सातत्याने पहिल्या हातमध्ये आक्रमण करणारा हरण्याचा संघ यावेळेस मात्र आपण पाहतोय, तर थोडासा यावेळेस मात्र खेळ जो आहे तो मात्र शांत करण्याचा प्रयत्न करेल। आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला। चढाईपट्टू गुणाची कमाई केली गेली मुरुड संघाच्या माध्यमातून, त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा विशाल सकळ या खेळाडूला आपण पाहतोय। जर्सी क्रमांक 1 आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल, ज्या ठिकाणी 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स मुरुड संघाचं देखील पाहायला मिळत आहे। आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी विशालला देखील यावेळेस मात्र डाव्या कॉर्नरवरती सज्ज झालाय। रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळाला विशालच्या माध्यमातून, परंतु पुन्हा एकदा आपली चढाई सजवण्यासाठी उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र गेलेला पाहायला मिळतोय। मध्यरेषेवरती स्थिरावला आणि त्यानंतर मात्र माघारी परतला। एक व्हॅलिड रेड, एक एम्प्टी रेड पुन्हा एकदा पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून। आज मात्र विशालला सातत्याने एम्प्टी रेड करण्यासाठी पाठवलं जात आहे, काही गडबड आज मात्र केली जात नाही। विशालच्या माध्यमातून सातत्याने एम्प्टी रेड करण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि आपण पाहिलं तर आर्यन जो की खेळाडू आपण पाहतोय, जो की इन्फॉर्म आहे, त्यामुळे त्याच्या माध्यमातून गुणाची कमाई केली जाते। पण सध्या स्थितीमध्ये आर्यन देखील बॅकलाईनच्या पाठी बसलाय, त्यामुळे विशालला यावेळेस मात्र तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केलं गेलंय। धोक्याची चढाई सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। आणि जर्सी क्रमांक 1 विशाल पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल का? मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळते, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय 2 गुणाची कमाई पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये होते आणि 2 गुणांना गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकताना देखील पाहायला मिळत आहे। यावेळेस मात्र भन्नाट खेळ खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। सातत्याने गुणाची कमाई केली जाते, स्कोर कार्ड सातत्याने पुढे ढकलण्याचं काम हे हरणे संघाच्या माध्यमातून केलं जाते। परंतु दुसऱ्या बाजूला रोहित हा मात्र एकटाच सातत्याने यावेळेस मात्र एकाएकी किल्ला लढवताना पाहायला मिळतोय। आणि त्याच दरम्यान मुरुड संघाच्या माध्यमातून क्षणभर विश्रांती आपल्याला पाहायला मिळेल। चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल सीमामाता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष मुरुड। तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार। सीमामाता सालदुरे संघर्ष मुरुड, तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार। या ठिकाणी मात्र एक शांत संयमी चढाई आपल्याला पाहायला मिळते। आर्यनच्या माध्यमातून मध्य रेषेवरती स्थिरावलेला आहे। मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जातोय। नजरेचा कटाक्ष यावेळेस मात्र बजरवरती टाकला गेला आणि माघारी परतलाय, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून रोहित लाड या खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा यावेळेस मात्र येताना पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून। आणि या तिसऱ्या चढाईसाठी रोहित या खेळाडूला पाहतोय।
जर्सी क्रमांक 11 भैरवनाथ मुरुड संघाच्या माध्यमातून चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय, ज्या ठिकाणी 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळत आहे। आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर बोनस गुणाची कमाई केली गेली आणि माघारी देखील परत त्यांना पाहायला मिळतोय। यावेळेस मात्र एका गुणानं गुणफलक देखील पुढे सरकलं, परंतु कुठेतरी आपण पाहतो तर सातत्याने मल्टी पॉईंट रेड घेणं मुरुड संघाच्या माध्यमातून देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण सध्या स्थितीमध्ये स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 10 गुणांवरती मुरुडचा संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला 23 गुणांवरती या सध्या स्थितीमध्ये खेमराज हरणे हा संघ खेळताना पाहायला मिळतोय। म्हणजेच यावेळेस मात्र मुरुडच्या संघाच्या माध्यमातून सातत्याने मल्टी पॉईंट रेड इथे मात्र पाहायला मिळाले, तर मात्र कुठेतरी पलटवार केली जाऊ शकते। परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर मात्र सातत्याने रोहितच्या माध्यमातून चढाई मार्गावरती इथे मात्र आक्रमण केलं जात आहे। एका गुणांना गुणफलक जे आहे ते मात्र पुढे सरकवण्याचं काम देखील केलं जातं। परंतु पुन्हा एकदा चढाई मार्गावरती रोहित जर्सी क्रमांक 11 भैरवनाथ मुरुड संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय, ज्या ठिकाणी 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करताना पाहायला मिळेल। स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरतून यावेळेस मात्र उजव्या कॉर्नरवरती सरसावलं देखील पाहायला मिळतोय, परंतु एक इम्प्टी रेड करून माघारी परतलाय, कारण त्याला देखील माहित होतं की हरणे संघाची येणारी चढाई जी आहे ती मात्र तिसरी चढाई पाहायला मिळेल। त्यामुळे त्याने देखील कुठल्याही क्षणाचा विलंब न करता लगेचच माघारी परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 15 आर्यन या खेळाडूला यावेळेस मात्र पाहायला मिळत आहे, आक्रमण करताना पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी यावेळेस मात्र भक्कम मान्यता चढाईपटू पाहायला मिळेल। 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि त्या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा काही गडबड पाहायला मिळते, सक्सेसफुल होईल पुन्हा एकदा आर्यन। रनिंग हँड टच पाहायला मिळतोय, गुणाची कमाई करतोय, मल्टी पॉईंट रेड पुन्हा एकदा 2 गुणाची कमाई खेमराज हरणे संघाच्या खात्यामध्ये होतीये। यावेळेस मात्र एकतर्फी झालेला सामना पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी मुरुड संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकलून दिला आणि सद्यस्थितीमध्ये खूप वेगानं विजयाच्या दिशेने यावेळेस मात्र स्वार होताना पाहायला मिळतोय तो मात्र हरण्याचा संघ आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा गुणाची कमाई खेमराज हरणे संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल। यावेळेस मात्र अप्रतिम खेळ पाहायला मिळाला, थोडासा एकतर्फी झालेला सामना देखील पाहायला मिळतोय, कारण मुरुड संघ थोडासा बॅकफुटला आहे, जिथे मात्र डिफेन्स देखील पाहिला तर मुरुड संघाचा तितकासा आपल्याला चांगला पाहायला मिळाला नाहीये, थोडासा कमकुवत डिफेन्स देखील पाहायला मिळाला, जिथे मात्र सातत्याने प्रतिस्पर्धी संघातील चढाईपटून गुणाची कमाई देखील केली गेलेली की आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा ऑलआउटच्या उंबरठ्यावरती मुरुडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान विशालच्या माध्यमातून काही गडबड पाहायला मिळते। डिफेन्स मार्गावरती कुठेतरी योगदान देण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु फसला गेलाय, गुणाची कमाई ही मात्र मुरुड संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र 2 खेळाडूंचा डिफेन्स हा मैदानाच्या आतमध्ये मुरुड संघाचा पाहायला मिळतोय। इथे मात्र एक सक्सेसफुल टॅकल देऊन जाईल, 2 गुणाची कमाई, परंतु इथे मात्र सक्सेसफुल टॅकल आर्यनला अडवलं जाईल का, इथे मात्र जेरबंद करण्याचं काम आणि डिफेन्सच्या माध्यमातून केलं जाईल का आर्यन या खेळाडूला, हे देखील बघण्यासारखं असेल। कारण आपण पाहतोय वेग देखील तितकाच आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अतिशय चपळतेने सातत्याने प्रत्येक चढाई सजवत असतो, प्रत्येक चढाईमध्ये रनिंग हँड टच करून गुणाची कमाई देखील केली जाते। यावेळेस मात्र एक इम्प्टी रेड पाहायला मिळते, रिकाम्या हाताने माघारी परतलेला पाहायला मिळेल, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून जर्सी क्रमांक 14 हा खेळाडू पाहायला मिळतोय, मुरुड संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय। इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुली डिफेन्स पाहायला मिळतोय, हरणे संघाचा चढाईपटू बाद होईल आणि त्यानंतर मात्र एकाएकी उठलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मुरुड संघाच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी तो खेळाडू देखील सरेंडर करतोय आणि पाहता पाहता मुरुडचा संघ अजून एकदा ऑल आउट होतोय। चालू सामन्यामध्ये तिसऱ्यांदा ऑल आउट होताना मुरुडचा संघ पाहायला मिळतोय। ऑल आउट झालेला संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड पाहूया, तर स्कोर कार्ड या ठिकाणी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 12 या खेळाडूला इथे मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गावरती पाचारण केले गेले मुरुड संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय, तर फुल पॅक डिफेन्स हरणे संघाचं देखील पाहायला मिळत आहे आणि या फुल पॅक डिफेन्स मध्ये सातत्याने रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, तर पुन्हा एकदा अपयशीरित्या रिकाम्या हाताने माघारी परतला चढाईपटू, त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आर्यन यावेळेस मात्र पाहायला मिळेल। भक्कम मान्यता 6 चढाईपटू सातत्याने चढाई मार्गावरती पाचारण केले गेले या खेळाडूला यावेळेस मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पाहायला मिळतोय, व्हॅलिड रेड जर केली गेली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपली चढाई सजवण्यासाठी उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र पाचारण आक्रमण करताना पाहायला मिळतोय आणि त्याच दरम्यान मात्र खूप वेळानंतर यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय डिफेन्स, मुरुड संघाच्या डिफेन्सला यावेळेस मात्र गुणाची कामगिरी होती आहे, खूप वेळानंतर डिफेन्स यावेळेस मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय। सामना संपण्यास शेवटचे 5 मिनिटे असतील। या ठिकाणी आपण पाहतोय तर 31 गुणांवरती सध्या स्थितीमध्ये हरण्याचा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला 12 गुणांवरती यावेळेस मात्र मुरुडचा संघ देखील पाहायला मिळेल। शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना देखील पाहायला मिळतोय,
ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक एम्प्टी रेड एकतर्फी झालेला सामना सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी खेमराज हरणे संघानं वर्चस्व निर्माण केलंय. बॅकफुटला ढकलून दिलं मुरुडच्या संघाला, जो की आपण पाहतोय शेवटच्या मिनिटापर्यंत येत असताना देखील थोडासा बॅकफुटला राहिलाय. तिथे मात्र चांगला खेळ हा हरणे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 12 सार्थक या खेळूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. सामना संपला, शेवटची 4 मिनिटे. थर्ड रेड आहे करूया मनस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर चढाईपटूला सक्सेसफुली टॅकल केलं जात आहे. पुन्हा एकदा गुणाची कमाई मात्र हरणे संघाच्या खात्यामध्ये होईल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आर्यन खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून चढाई मार्कवरती पुन्हा एकदा 5 रन केला गेलाय. ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाने यावेळेस मात्र निदान रेषा अडवली गेली आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतील. या ठिकाणी मात्र आर्यनला पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. निदान रेषा अडवली गेली. यावेळेस मात्र आर्यनसाठी परत टोल टच इथे मात्र पाहायला मिळतोय. सुंदर खेळ यावेळेस मात्र पाहायला मिळाला. गुणाची कमाई यावेळेस मात्र पुन्हा एकदा हरणे संघाच्या खात्यामध्ये. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते, ज्या ठिकाणी रोहित या खेळाडूला पुन्हा एकदा 5 रन केलं गेलंय. कारण कुठे ना कुठे आपण पाहिलं तर या चालू सामन्याची औपचारिकता देखील पाहायला मिळते, ज्या ठिकाणी खेमराज हरणे संघ विजयाच्या दिशेने खूप वेगानं स्वार होतोय. तर दुसऱ्या बाजूला थोडासा बॅकफुटला गेलेला मुरुडचा संघ देखील पाहायला मिळालाय, जो की पलटवार करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्या ठिकाणी मात्र हरणे संघाने सातत्याने डॉमिनन्स निर्माण केला. सातत्याने रेडिंग डिपार्टमेंटमध्ये गुणाची कमाई केली गेली. पलटवार करू शकला नाही मुरुडचा संघ. सामना संपला, शेवटची 2 मिनिटे असतील. सीमामाता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष मुरुड. सीमामाता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष मुरुड. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. सीमामाता सालदुरे संघर्ष मुरुड. या ठिकाणी पुन्हा एकदा रोहित या खेळाडूला आपण पाहतोय, जो की चढाई मार्कवरती 5 रन केले गेलंय. समोर 7 खेळाडूंचं बलाढ्य डिफेन्स देखील पाहायला मिळतंय आणि या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. एक शांत संयमी चढाई पाहायला मिळते. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर मात्र माघारी देखील परदेल एक एम्प्टी रेड पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र खेमराज हरणे संघाच्या माध्यमातून चढाईपटू पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटचं मिनिट आणि शेवटच्या मिनिटामध्ये गेलेला सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जाऊया स्कोर कार्डकडे, ज्या ठिकाणी 33 गुणांवरती खेमराज हरणे तर दुसऱ्या बाजूला 12 गुणांवरती मुरुडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12-33 33-12 असं सध्या स्थितीचं गुणफलक आणि इथे देखील एक सक्सेसफुल टॅकल गुणाची कमाई मुरुड संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा यावेळेस मात्र इशारा केला जातो पंचाच्या माध्यमातून आणि तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 4 यावेळेस मात्र पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी 6 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील आहे आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये 5 रन केलं गेलंय. आक्रमण करताना पाहायला मिळतोय, जो की स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरतून यावेळेस मात्र चढायला सुरुवात करेल. येथे मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गुणाची कमाई होईल हरणे संघाच्या खात्यामध्ये आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये खेमराज हरणे हा संघ विजयी